नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि रोगप्रतिकारशक्ती तसंच शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी आणि यासाठीच आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार हा महत्त्वाचा असा सांगितलेला आहे. सुवर्णप्राशनामुळे बुद्धी कुशाग्र होते, तल्लख होते, तसंच एकाग्रता वाढून अभ्यासात त्या बालकांचं मन स्थिर होतं. आणि याविषयी सलग दुसऱ्या भागात आपण चर्चा करणार आहोत. सुवर्णप्राशन संस्कार आणि त्याचे फायदे, महत्त्व याविषयी आपण आणखी आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार, थँक्यू. चला तर मग तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकता. मॅडमना प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, त्याचं निरसन आम्ही करू. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात सुवर्णप्राशन संस्कारांचं महत्त्व. मॅम, बालकांना जेव्हा सुवर्णप्राशन संस्कार द्यायला आपण सुरुवात करतो अगदी जन्मापासूनच, तर बालामृत मला स्पेशली बालामृतविषयी विचारायचं आहे की सुवर्णवर्ख, सुवर्णभस्म आणि इत्यादी औषधींनी सिद्ध असं हे जे भस्म आहे, हे जे रसायन आहे, हे सुवर्णप्राशन संस्कारातला एक महत्त्वाचा भाग आपण म्हणता येईल. तर मग याविषयी आम्हाला आणखी सांगा जरा. बघा, कसं आहे की आता आपण समोरच्याला सांगितलं की हां, सोनं आपण बाळाला द्यायला पाहिजे. आता त्याची क्वालिटी किती, त्याचा डोस किती, हे सगळं आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि ते देण्याची पद्धत कशी काय राहील, त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट होईल की नाही, ते बाळाला व्यवस्थित पचेल की नाही, अशा नाना प्रकारच्या शंका नॅचरली व्यक्तीला राहणार. आता आपण सगळे भारतीय आहोत, आपण तर कंटिन्युअस सोनं घालतो बिलतो, आपल्याला सगळ्यांना माहिती, तर आपण तर घरी खाऊन टाकतो का? नाही. म्हणजे खाण्याची एक विशिष्ट पद्धती असली पाहिजे, तरच ती आपल्या शरीरामध्ये जाऊन मदत करत असते. त्यामुळे आपली जी संतुलनची पूर्ण जी आपल्या रिसर्च टीम आहे, त्याने हा विचार केला होता की काय आपल्याला कसं ह्याच्याकरता अगदी सोप्या पद्धतीने घराघरापर्यंत हा सुवर्णप्राशनाचा योग पोचवता येईल. कारण की आत्ता कसं होतं, बऱ्याच जागी असा प्रश्न पडतो लोकांना की हे सुवर्णप्राशन द्यायचं कसं, किंवा कधी कधी द्यायला पाहिजे, कधी बाहेर जाऊन डॉक्टरांकडेच द्यायला पाहिजे का वगैरे असा प्रश्न पडतो. पण ही रोज देण्याची गोष्ट आहे घरच्या घरी. तर तुम्हाला जर काही घरी उपलब्ध नसली तर तुम्ही मग कसं काय त्याला इझिली देऊ शकाल ना. म्हणून हा जो आपलं बालामृत आहे संतुलनचं, ते आपण तशा विचाराने तयार केलेलं आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे, सुनील तांबे यांनी दोघांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित विचार करून एक खूप सोप्या पद्धतीने घरी प्रत्येकाला, म्हणजे घरात कोणी विचार केला की वडिलांनी, आईनी, अगदी लहान बहिणीने, भावाने सुद्धा विचार केला की सुवर्णप्राशन संस्कार बाळाला मी वेळेत करून देतो, तर करता येऊ शकतं. इतकं ते सोपं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला करावं काय लागतं, त्याच्यामध्ये जी पूड आहे ती आपण मधामध्ये मिक्स करायची किंवा आईच्या दुधामध्ये मिक्स करायची आणि बाळाला डायरेक्टली जिभेवरती चाटवायची असते. जिभेपासूनच याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते सुरू होऊन जातं आणि त्यामुळे ते मधाबरोबर जर का दिलं तर जिभेवरती व्यवस्थित चिकटतं. पण जर का दुधाबरोबर वगैरे दिलं तर मग ते तेवढं व्यवस्थित चिकटत नाही. तर त्यामुळे हे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती घरच्या घरी करू शकाल असं सोपं सुवर्णप्राशन आहे. बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये असतं की बाबा पुष्य नक्षत्र जे आहे तेव्हाच आपण हे सुवर्णप्राशन करूया वगैरे. तर तसं न करता आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिले 6 महिन्यात अगदी नियमित न चुकता रोज सुवर्णप्राशन हे बाळाला खरं झालंच पाहिजे. पण आपण एकूणच स्वास्थ्याची परिभाषाच्या हिशोबाने जर का विचार केला आणि त्याला मदत करणाऱ्या ज्या रसायनांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मात्र सुवर्णाचं यूज डेली बेसिसवरती प्रत्येकाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कमीत कमी 6 महिने तरी हा सुवर्णप्राशन संस्कार झाला पाहिजे. पण आपली इच्छा असली की त्याच्या पुढेही बाळाचंही आरोग्य व्यवस्थित राहावं, आपलं स्वतःचं पण आरोग्य व्यवस्थित राहावं, तर खरं प्रत्येक व्यक्तीने न चुकता सुवर्णप्राशन हे नियमितपणे करणं अत्यंत आवश्यक असतं. मॅम, आता तुम्ही म्हणालात की मधातनं हे रसायन साठवायचं आहे, पण बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की पालक खूप घाबरतात की अरे एवढ्या लहान बाळाला मध कसा द्यायचा किंवा त्यातनं कसं साठवायचं, याविषयी काय सांगाल? बघा, कसं असतं की घाबरणं हे एक म्हणजे कॉमन सिम्पटम सगळीकडेच असतं. म्हणजे बाळ होणार म्हटलं की त्या क्षणापासूनच त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल की नाही म्हणून सोनोग्राफी करता पळा. डिलिव्हरीच्या वेळेला आता बाळ गुदमरतंय का, शीज केली का वगैरे म्हणून सिझेरियन करा. नंतर हे बाळाला मध आपण कसं देणार, सोनं आपण कसं देणार, म्हणजे नाना प्रकारच्या शंका ज्या आहेत त्या लोकांच्या मनात सध्याच्या काळात आपल्याला दिसतात. पण खरं मधाबद्दल जर का विचार केला तर मध तर आयुर्वेदाने म्हणजे आईच्या स्तन्यपानाआधी म्हणजे बाळाला दूध पाजण्याआधी
आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की मध आणि तूप एकत्र करून बाळाला चाटवावं. तर मध अहो वाईट असतं, तर आयुर्वेदासारख्या शास्त्राने ते घ्यायला सांगितलं असतं का? पण ह्याच्याबद्दल आपण विस्तृत चर्चा कार्यक्रमात पुढे करूच या, कारण की याच्याबद्दलचे खूप सगळ्या शंका लोकांच्या मनामध्ये असतात ज्या आपल्याला दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम पहिला फोन आलेला आहे नागपूरवरनं, त्यांचा कॉल घेऊया. किरणजी नमस्कार, प्रश्न विचारा मॅडम ना. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. नमस्कार किरणजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, हां बोला. नमस्कार मॅडम. माझा सलग प्रश्न असा आहे हां की माझा नातू आहे, तो आता 1 वर्षाचा झालेला आहे, मुलीचा मुलगा पुतणीचा. हां तर त्याला असं खाज असल्यासारखी येते आणि त्यांनी ॲलोपॅथीचं वगैरे खूप ट्रीटमेंट घेतलेलं आहे. ओके. आणि ते जसं सांगतात ज्याप्रमाणे की कोणी असं म्हणतात की हे लावा ते लावा, ते जंगली काटेरी हे असतं वांग वगैरे, त्याचं असं वगैरे जाळून भुकटी वगैरे लावायचं, असं त्यांनी प्रयोग फार केलेले आहेत. पण मी आत्मसंतुलनचं प्रोडक्ट यूज करते. तर मी तिला सांगितलं, दिवाळीला आली होती, किंवा तू बालअमृत असं हे साठवून घ्यायला चालू करवा, म्हणून वाटल्यास मी तुला आणून देते म्हटलं. तर ती म्हणजे फेट नाही करत आहे. तर मला हे विचारायचं आहे, तर ते कसं आता तिला म्हणजे समजूत घालायची आणि ते द्यायचं कसं तिला बालअमृत त्या बाळाला, 1 वर्षाच्या बाळाला. अरे फारच छान. कसं एक तर तुमची मनापासून त्यांना मदत करण्याची इच्छा आहे, ही चांगली गोष्ट आहे, कारण की बऱ्याचदा अवेअरनेसच समाजामध्ये नसतो, किंवा मग अशी तसं तुम्ही म्हणलात की एक मनामध्ये भीती असते उगाचच गरज नसताना. तर बालामृत जे आहे ते द्यायला अत्यंत सोपं आहे, त्वचेकरता तर अत्यंत उत्तम आहे, कारण की त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं शुद्ध केशर असतं. तर हे केशर जे असतं ते वर्णाकरता चांगलं आहे, आपल्या त्वचेमधले असलेले सगळे दोष कमी करण्याकरता चांगलं आहे. एवढंच नव्हे तर सुवर्णाने सुद्धा आपल्या त्वचेमध्ये असलेले दोष कमी व्हायला मदत मिळते. पण बाळ जर का ऑलरेडी 1 वर्षाचं आहे, तर माझा तुम्हाला असा सल्ला राहील की आयुर्वेदामध्ये वेगवेगळे औषधं आहेत की जे आपण 1 वर्षाच्या बाळाला देऊ शकतो आहोत. तर तशा प्रकारे काहीतरी तुम्ही नक्की सुरू करावं. बाळ दूध घेत असेल त्याच्यामध्ये संतुलनचे जे अनंत कल्प आहे ते टाकून तुम्ही द्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा नक्की मिळेल. तसंच संतुलनचे जे पित्तशांती गोळ्या आहेत त्याही बारीक पूड करून साधारण अर्धी गोळी सकाळी आणि अर्धी गोळी संध्याकाळी हे बाळाच्या दुधातनं तुम्ही जर का घालून त्याला दिलं तर हे त्वचेवरचे त्रास आहे ते कमी व्हायला नक्की मदत मिळेल. त्याचबरोबरीने संतुलनचं अभ्यंग कोकोनट तेल जे आहे किंवा संतुलनचं रोज ब्युटी तेल आहे तेही हलक्या हाताने त्याला जिथे स्किनवरती त्रास होतोय तिथे नक्की लावावं. जर का रॅशेस फार प्रमाणात आहे किंवा जळजळ वगैरे फार जाणवत असली तर मग अशा वेळेला संतुलन पादाभ्यंग घृत लावलं तरीही चालू शकेल. पण माझं तरी एकदम म्हणणं राहील की जमत असेल तर प्रत्यक्ष सल्ला घेतलेला कधीही चांगला असतो, तर ते तुम्ही नक्की करावं. आणि एक अजून गोष्ट मला सांगावी अशी इच्छा आहे की 8 डिसेंबर जी येते आहे त्याच्यामध्ये मी नागपूरला येते. तर आपलं जो गर्भसंस्कार आहे, संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स म्हणजे सेफ आहे, त्याच्याबद्दलच्या मार्गदर्शनाकरता मला नागपूरहून बऱ्याचशा रिक्वेस्ट आलेल्या, आणि त्यामुळे 8 डिसेंबरला सायंटिफिक हॉल जो आहे नागपूरचा त्याच्यामध्ये माझं लेक्चर आहे, नंतर प्रश्नोत्तराचा सुद्धा कार्यक्रम आहे. तर मला वाटतं तुमचे जर का भाचीला जमत असलं तर नागपूरमध्ये असला तर नक्की यायला सांगा, किंवा तुमच्याही ओळखीच्या लोकांमध्ये कोणाला शक्यता असली, इच्छा असली तर तिथे नक्की यायला सांगा. तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा शंकांचं समाधान जे आहे ते आपण करू शकू. आणि यांना तर तुम्ही नक्कीच सांगा की प्रत्यक्ष सल्ला घेतला तर आपण व्यवस्थितपणे काही औषधांची गरज तुमच्या नातवाला असली तर आपण त्याच्यातही मदत नक्की करू शकू. नक्की सर. 8 डिसेंबरला नागपूरला येणार आहे डॉक्टर मालविका, त्यामुळे तुम्हीही त्यांच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावा. मॅडम आणखी एक असा प्रश्न की जेव्हा आपण काही मुलांना जन्मजात काही व्यंग असतो किंवा आजार असतो, अशा मुलांना जर आपण सुवर्णप्राशन दिलं तर मग त्याचे काही चांगले परिणाम होऊ शकतात? अगदी नक्कीच. बघा कसं आहे, सुवर्ण हा आयुष्याला मदत करणारा सांगितलेला आहे, त्यामुळे जे काही लाईफ फोर्सेस व्यवस्थित राहण्याकरता मदत आपल्याला करण्याची गरज पडते त्याच्यामध्ये तर सुवर्णाचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे तर माझ्याकडे अशी केस आहे की ज्याच्यामध्ये 2 त्यांचे प्रीमॅच्युअर बाळ होते. पहिलं बाळ प्रीमॅच्युअर झालं तेव्हा त्यांना संतुलनच्या प्रॉडक्ट्सबद्दल कल्पना नव्हती. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांचं बाळ प्रीमॅच्युअर झालं तेव्हा त्यांना बालामृत वगैरे सगळं माहिती होतं. तर त्या स्त्रीने मला स्वतः सांगितलेलं आहे की पहिल्या बाळाची ग्रोथ जेवढी
जेवढी व्यवस्थित त्यांना जाणवली नाही तेवढं दुसऱ्या बाळाला बालामृत सुरू केल्यामुळे पटापट सगळे माइलस्टोन्स वगैरे अचीव्ह झाले. त्यामुळे उलट बालामृत अशी गोष्ट आहे की जी आपण पहिल्या दिवसापासून जन्माचे जर का सुरू केली तर बाळाच्या प्रत्येक आजारपणामध्ये, प्रत्येक वाढीमध्ये, सगळ्यामध्ये त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने आपल्याला मदत जी आहे ती नक्की मिळू शकते. कारण की हे रसायन आहे, औषध नाही आहे, नेहमी लक्षात ठेवावं. रसायन म्हणजे काय असतं तर आहार स्वरूपी औषध असतं. म्हणजे जे आपण रोज घेऊ शकतो, बिना टेन्शनचं घेऊ शकतो, आपल्याला कुठलाही वेळ काळ वगैरे कशाचे बंधन त्याच्यामध्ये ठेवायची गरज नसते, अशा प्रकारचं हे रसायन असतं. तर त्यामुळे हे तुम्ही नक्की बाळाकरता त्याची योजना जी आहे देण्याची ती नक्की करावी. यानंतर एक फोन आहे मॅडम, गडचिरोलीवरून तेजश्री आहेत. मॅडम प्रश्न विचारा तुमचा. मॅडम माझा असा प्रश्न आहे की माझं एक बाळ 1.5 इयरचं आहे आणि एक 4 इयरचं आहे. तर मला आता त्यांना सुवर्णप्राशन करता येईल का? अच्छा, बघा नक्कीच करता येईल. कारण की सुवर्णप्राशन जे आहे ते खरं तर आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून बाळाच्या जन्माच्या सुरू करायचं असतं. ते 5 वर्षाच्या वयापर्यंत संतुलनचं बालामृतचं आपण सुवर्णप्राशन जे आहे ते देऊ शकतो. त्यामुळे तुमचं एक बाळ साधारण 4 वर्षाचं आणि साधारण 1.5 वर्षाचं आहे. तर दोघांकरताही तुम्ही बालामृत सुरू करावं. मोठ्या मुलाकरता बालामृतची चिमूट थोडीशी आपल्याला मोठी घ्यावी लागते आणि छोट्या बाळाकरता थोडीशी छोटी चिमूट घ्यावी लागते. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे की हे बालामृत कसं घ्यायचं आहे. तर ते तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये डोस वगैरे सगळा व्यवस्थित दाखवलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघावा. उलट बाळांची काळजी कशी घ्यावी त्याच्याबद्दलचंही त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स वगैरे दिलेल्या आहेत बाकीच्या व्हिडिओजमध्ये, तर तेही तुम्ही नक्की बघावं. त्याचा तुम्हाला फायदा मिळूच शकेल. पण त्याचबरोबरीने मी उलट म्हणेन की श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की पंचामृत घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जर का सोनं आणि केशर टाकून आपल्याला देता आलं तर सोने पे सुहागा, म्हणजे खरा सोन्यावरती सुहागा म्हणता येईल तसं ते होतं. तर संतुलनचं अमृत शर्करा म्हणून जे रसायन आहे तर ते तुम्ही पंचामृत बनवताना जर का वापरलं तर त्याचाही अप्रतिम फायदा आपल्याला होताना दिसतो. साधारण बाळ 6 महिन्याचं झालं की आपण एखादा चमचा छोटा पंचामृताचा घ्यायला सांगतो. पंचामृत बनवण्याची सुद्धा विधी जी आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी व्यवस्थितपणे समजवलेली आहे. त्याचेही साधारण 2 ते 3 व्हिडिओज आहेत. कारण की शंका आपण जसं मगापासून म्हणतोय तो व्हिडिओ पाहायला की अजून एक शंका, व्हिडिओ पाहायला की अजून एक शंका, तर तसं मी स्टेप वाईज ते व्हिडिओज बनवलेले आहेत की मनामध्ये ज्या पण काही शंका असतील त्याचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न नेहमी संतुलन आयुर्वेद मार्फत करत असतो. तर त्यामुळे हे पंचामृताचे सुद्धा सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघावे. तर मुलांकरता तेही सुरू करा. मुलांच्या एकूणच सगळ्या वाढीमध्ये, त्यांच्या इम्युनिटीमध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला खूप फरक दिसतो आणि घरच्या घरी देण्यासारख्या या सोप्या गोष्टी आहेत नियमितपणे. तर यांचा आपण उपयोग जो आहे मुलांच्या एकूण स्वास्थ्याकरता तो नक्की करावा. नक्की सर, आपण मॅडमचं मार्गदर्शन असंच घेत राहणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सुवर्णप्राशन संस्कारांविषयी आपण जाणून घेतोय. मॅडम आणखी एक फोन आलेला आहे, त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझं बाळ 4 महिन्याचं आहे. हां, तर चालत 4 महिन्याचं झालं. 2 महिन्यापासून त्याला खोकला येतोय, ते जातच नाहीये. म्हणजे थोडासा फरक पडतो ट्रीटमेंट घेतल्यावर आणि परत चालू होतं. अच्छा अच्छा, ओके, बरं. आता कसं आहे ताई की खोकल्याचा आता सगळीकडेच आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसतोय. म्हणजे मुलांमध्ये आता सर्दी, खोकला, ताप याचे इतके पेशंट्स गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला दिसायला लागलेले आहेत की काही वेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन सध्या परत पसरतंय का असा प्रश्न पडेल इतपत त्रास म्हणजे मुलांना दिसतोय. इवन शाळेच्या क्लासेस फुल आपण म्हणतो ना, 30 लोकांच्या 40 लोकांच्या, त्यांना सगळ्यांना वारंवार अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. आता त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एक तर बाळाला अगदी नियमितपणे अंगाला तेल लावणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यातल्या त्यात छातीला आपलं जे संतुलनचं बेबी मसाज ऑइल आहे ते नक्की रोज रात्री झोपताना लावावं किंवा अभ्यंग सेसमीसारखं तेल रात्री झोपताना नक्की छातीला लावावं. त्यानंतर नाकामध्ये बी नसेसॅनसारखं जे आपल्या संतुलनचं औषधी तूप आहे की नाकामध्ये घातलं तर त्याच्याने सगळे सायनसेस, घसाविसा सगळं क्लिअर व्हायला मदत मिळते. ते सुद्धा अगदी नियमाने दिवसातनं 1दा-2दा तरी नक्की घालावं आणि रात्री झोपताना तर अगदी नियमाने घातलेलं चांगलंच. त्याचबरोबरीने घरी जमत असलं तर ओव्याची पुरचुंडी करायची आणि त्याच्याने बाळाचं पूर्ण हे सायनसेस, घसा, छाती वगैरे सगळं शेकून काढायचं. शेकताना
त्या पुरसुंडी फार गरम नाही आहे ना हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे बाळाची स्किन जी असते ती खूप नाजूक असते, कोमल असते, त्यामुळे त्याला सुसह्य होईल अशा प्रकारेच आपल्याला टेम्परेचर, तापमान त्याचं मेंटेन करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला मदत अजून करू शकतोय तर त्याचं संतुलनचं ब्रॉन्कोसान सिरपसारखं सिरप आहे ते दिवसभरातनं, साधारण 4 महिन्याचं बाळ आहे ते 1 अष्टमांश चमचा जो आहे तो सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही बाळाला देऊ शकता. थोडं जास्त वेळही द्यावं लागलं, 1-2 वेळा अजून एक्स्ट्रा, तरी त्याचा प्रॉब्लेम काही नसतो. कारण की ही मुलांना देणारी जी औषधं किंवा रसायनं आहेत त्याच्यामध्ये डोसचा फार फरक पडत नाही. म्हणजे एखाद्या मुलाला आपण म्हटलं की एखादं मूल आहे ते 30 ml दूध पितं तर समोरचं मूल 60 ml दूध पिऊ शकतं. तर आपण असं नाही म्हणू शकत की अरे 60 ml पिणाऱ्या दूध मुलाला नक्कीच अपचन होणार कारण की हा तर 30 ml पचवू शकतोय. त्यामुळे अन्नाच्या बेसवरती तयार केलेली ही लहान मुलांकरताची औषधं असतात. त्यामुळे खोकला जरा जास्त वाटला तर एखाद्या वेळेस तुम्ही ब्रॉन्कोसान सारखं सिरप आहे ते 2 वेळा वगैरे जास्त सुद्धा दिवसभरामध्ये दिलं तर चालू शकतं. त्याचप्रमाणे संतुलनचं सीतोपलादीसारखं जे चूर्ण आहे ते सुद्धा, आता 4 महिन्याचं बाळ आहे तर घरी तुम्ही एखाद्या चाळणीतनं त्याला काढून घ्या कारण की कधीतरी एखादा मोठा कण असला तर एवढ्या लहान मुलाला गिळायला जरा त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे जे संतुलनचं सीतोपलादी चूर्ण आहे ते तुम्ही एकदा चाळणीतनं काढून घेतलं की त्यामध्ये तुम्ही थोडंसं संतुलनचं मध मिसळा आणि ते सुद्धा बाळाला तुम्ही वरचेवर चाटवलं तर त्याचाही फायदा मुलांच्या या खोकल्या वगैरे सारख्या त्रासामध्ये आपल्याला होताना दिसतो. तरीही जर काय सगळं करून त्रास नाही थांबला तर तुम्ही नक्कीच प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. कारण की असे खोकला वगैरे फार काळ जर का बाळाच्या शरीरामध्ये टिकून राहिला तर मग त्याच्यातनं पुढचे सुद्धा आपण म्हणतो ना इम्युनिटी कमी होते किंवा वजन वाढणं जे त्यांना अपेक्षित असतं ते सुद्धा व्यवस्थित वाढत नाही, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. तर तशापर्यंत बाळाची स्थिती जाऊ नये त्याच्याकरता म्हणून प्रत्यक्ष मार्गदर्शन सुद्धा घेतलं तरीही चालू शकेल. मॅडम आणखी एक असा प्रश्न असतो की अरे सुवर्णभस्म द्यायचं पण ते मुळात पचणार का एवढ्या लहान मुला, आणि तेही ते मधात न द्यायचं म्हणजे आणखी मध तर पचायला जड किंवा कसं द्यायचं एवढ्या लहान मुलाला, हा सुद्धा प्रश्न असतो. त्याविषयी जरा सांगा. बघा कसं आहे, भस्म उलट पचायला मी तर म्हणेन बिलकुलच जड नसते. कारण की भस्म म्हणजे काय आहे, असलेली गोष्ट व्यवस्थितपणे जाळून तिला अगदी मॉलिक्युलर लेवलपर्यंत आपण चेंज करून टाकलेलं आहे. त्यामुळेच ते आपण डायरेक्टली तोंडावरती देऊ शकतो किंवा आपण अगदी छोट्या प्रमाणामध्ये जरी शरीराच्या आत दिली तरी ती काम करू शकते. कारण की त्याचे नॅनो पार्टिकल्स झालेले असतात. त्यामुळे पचनाचं तर काही टेन्शन याच्यामध्ये घ्यायचीच गरज नसते. भस्माचं कसं आहे, भस्माची जर का डोस चुकून जास्त दिला गेला तरच त्याचा प्रॉब्लेम आहे तो होऊ शकतो. म्हणूनच लहान मुलांमध्ये सुद्धा आपण सुवर्ण भस्मापेक्षा आपण शुद्ध सोनं देणं जास्त प्रेफर करतो. कारण की जेवढं शुद्ध सोनं असेल तेवढा त्याचा त्रास शरीरामध्ये होण्याचे चान्सेस अगदी कमी होऊन जातात. म्हणजे कधीतरी चुकून जास्त खाल्लं गेलं. माझ्या स्वतःच्या मुलीला लहानपणी बालामृत फार आवडायचं, लपवून ठेवावी लागायची मला बॉटल, कारण तिच्या हातात गेली की ती एकाच झटक्यामध्ये ते पूर्ण बालामृत खाऊन टाकायची. कारण की तिला इतकं मनापासून आवडायचं. पण मला त्याची चिंता झाली का कधी की अरे माझ्या मुलीने तर ओव्हरडोस घेऊन टाकला, 4 ग्राम बालामृत खाऊन टाकलं जे महिनाभर खरं पुरायला पाहिजे. तर तिला नाही, मला चिंता नाही वाटली कारण की मला माहिती होतं की ही गोष्ट अन्नासारखी शरीरात गेली आहे तर आता तिने खाऊन जरी टाकलं असलं तरी मला आता दुसरी बॉटल उद्या उघडण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे ही जी ब्युटी आहे आयुर्वेदाची की आपण जेव्हा अन्ना समान औषध पोटामध्ये देतो तेव्हा त्याची भीती राहत नाही. आणि त्यामुळे मुलांमध्ये आपल्याला भीती किंवा आपण म्हणतो ना की एक सेफ्टीचा फीचर जो आपल्याला हवा असतो तो आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून देणं शक्य असतं जर का आपण व्यवस्थितपणे त्या उत्पादनांना तयार केलेलं असलं. मधाबद्दल पण मी परत सांगू इच्छिते की मध हा जर का उच्च क्वालिटीचा असला, व्यवस्थितपणे तयार केलेला असला तर बाळाला मध देण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. सगळीकडे आता जो काही प्रचार चाललेला आहे की मधातनं मुलांना बॉट्युलिझम होतंय, तर मी म्हणेन एकदा तुम्ही जाऊन सर्च करा की हा आजार काय कशातनं होतो आहे, तर तुम्हाला जाणीव होईल की मध तर तुम्ही बाजूला ठेवू तरी शकाल, बाकीच्या कारणांचं काय. त्यामुळे आजार होणं मधातनं काही सोपं नसतं. मध हा खरं खूप मोठं वरदान आपल्याला निसर्गाचं मिळालेलं आहे आणि बाळाकरता ते वापरणं अत्यंत उत्तम असतं. त्यामुळे चांगल्या प्रतीचा मध आणून बाळाकरता स्वच्छ हाताने आणि स्वच्छ व्यवस्थित स्टोअर करून वापरला तर त्याच्यामध्ये चिंता कुठलीही नसते. मॅडम यानंतर बार्शीवरनं फोन आहे, प्रेरणाजी आहेत. प्रेरणाजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा, सुरेखा जाधव आहे मी. हा बोला. बार्शीवरून. हा, माझा नातू आहे 3 वर्षाचा. हा, मुलीचा मुलगा आहे पण तो ना आणखीन बोलत नाही आता. 3 वर्ष झाली, कालच्या 21 तारखेला पूर्ण. अच्छा, मग त्यांना ती सुवर्ण प्राशन किती दिवसांनी दिलं तर चालेल का, दररोज दिलं तर? अच्छा ताई, मला एक सांगा की तो बिलकुलच
म्हणजे बोलत नाहीये की हुंकारे वगैरे पण देत नाहीये, तुम्ही बोललेलं त्याला समजतंय नाही समजतंय? बाय कुठं कधी चला असं. अच्छा, फार जुजबीज बोलतो. डिस्कनेक्ट झालं का? बरं, कसं असतं की आता 3 वर्षाचं मूल आहे म्हणजे या वयात तर संपूर्णपणे भाषा व्यवस्थित समृद्ध झालेली असली पाहिजे, की आपण जे काही डेली रुटीनचे आपले कामं असतात, एक आपसात बोलणं असतं, ते सगळं खरं 3 वर्षाच्या मुलाला व्यवस्थित समजलं पण पाहिजे आणि त्याच हिशोबाने बोलता सुद्धा आलं पाहिजे. तर त्यामुळे ते माझं असं तुम्हाला सल्ला राहील की प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की याच्यामागे विभिन्न कारणं असू शकतील की ज्याच्यामुळे हा त्याला त्रास आत्ता आपल्याला होताना दिसते, म्हणजे माइलस्टोन त्याचा अचीव नाही झालेला. नक्कीच सुवर्णप्राशन याच्यामध्ये मदत करेल. आता 3च वर्षाचा आहे तर आपल्याला 2 वर्ष अजून त्याला संतुलन बालामृतसारखं जे रसायन आहे ते देणं चांगलंच आहे आणि ते तुम्ही लगेचच सुरू करावं. म्हणजे काहीतरी आपण म्हणतो ना, काहीतरी स्टेप्स आहेत त्या त्याच्या त्रासाकरता घेतल्या तरी जातील. पण त्याचबरोबरीने आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतीचे योग वगैरे सांगितलेले आहेत की जे आपल्याला बाळाच्या प्रकृतीच्या हिशोबाने त्याच्या त्रासाच्या हिशोबाने आपल्याला देता येणं शक्य असतं. तर मला वाटतं की तुम्ही ते सगळ्याचा विचार नक्की करावा. आत्ता तरी त्याला दुधातनं तुम्ही संतुलनचं शतदाम कल्प जे आहे ते द्यायला लगेच सुरू करावं आणि बरोबरीने संतुलन बालामृत हे सुरू करणं योग्य आहे. आणि संतुलनचं ब्रह्मलीन सिरपसुद्धा त्याला तुम्ही लगेचच द्यायला सुरू करा आणि लवकरात लवकर मार्गदर्शन घ्या. नक्कीच मॅडम, खूप छान चर्चा झाली. मात्र जाता जाता आणखी एक आठवण आपण प्रेक्षकांना करून देऊया, ती म्हणजे नागपूर इथे 8 डिसेंबरला सेफ म्हणजे संतुलन फर्टिलिटी एक्सपिरियन्स जो आहे याविषयी बोलण्यासाठी, गर्भसंस्कार या सगळ्याविषयी बोलण्यासाठी, अडचणींविषयी तुमच्या बोलण्यासाठी डॉक्टर मालविका तांबे नागपूरला येणार आहेत. सायंटिफिक हॉल नागपूर इथं 8 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता बरोबर मॅडम तुम्हाला भेटणार आहेत आणि हा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच नागपूरच्या सायंटिफिक हॉलला 6 डिसेंबरला नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थिती लावा. मॅडम, आणखी एक महत्त्वाचं असं आहे की हा जो सगळ्यात महत्त्वाचं की सुवर्णप्राशन संस्कार जे आहेत बऱ्याचदा लोकांमध्ये आणखी धाकधूक असतेच, त्याविषयी जाता जाता एक थोडक्यात काय सांगाल? म्हणजे माझं तुम्हाला एवढंच म्हणणं राहील की आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये की सोनं हे नोबल मेटल आहे. म्हणजे आपल्याकडे या सोन्याचं महत्त्व सगळ्यांना अगदी परंपरेने माहिती आहे. त्यामुळे ती गोष्ट आपल्या शरीरामध्ये जाऊन दोष उत्पन्न होणार नाही ह्याचं आपल्याला मनामध्ये कुठलीही काय म्हणायला पाहिजे ना, शंका ठेवायची गरज नाही आहे. त्यामुळे काळजी घ्या. उलट तुम्ही हे जर का यूज करून पाहिलं तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की कुठल्याही गोष्टीची भीती न ठेवता जेव्हा ती वापरली जाते तेव्हा त्याचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो. आणि हे आत्तापर्यंत लाखो लोकांनी वापरलेलं आहे. आणि म्हणजे आपण म्हटलं तर कमीत कमी 7 कोटी डोज आपले बालामृतचे बाहेर गेलेले आहेत आत्तापर्यंत. तर त्यामुळे तुम्ही याबद्दल शंका मनात ठेवण्याची बिलकुलच गरज नाही आहे. नक्कीच. तर यानंतर आपण इथेच थांबतोय. मात्र पुन्हा एकदा आपण पुढच्या बुधवारी भेटणार आहोत. मॅडम, तुम्ही इथे आला त्यासाठी पुन्हा एकदा आभार. मलाही आनंद आहे. इथेच थांबतोय. नमस्कार.